साधारण 1-2 वर्षापूर्वी कोल्हापूरवरून पुण्याला जाताना बसमध्ये माझ्या शेजारी एक गृहस्थ बसले होते. त्यांचं वय साधारण 50शीचं असेल. बोलता बोलता समजलं की ते एका खासगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतात. 2 मुलं शिकतायत. एक गावाकडे 1.5 एकर जमीन आहे. आणि मी त्यांना सहज विचारलं की पुढच्या 10-15 वर्षात तुमचं प्लॅन काय आहे, पुढे काय करणार आहे. ते हसल्याने म्हणाले, मुलीचं लग्न करायचं आहे, मुलाचं शिक्षण, बस, बाकी काही विशेष नाही. मी म्हटलं, आणि जर उद्या तुमची गाडी चालवायची थांबली तर, म्हणजे गाडी आपोआप चालायला लागली तर, ड्रायव्हरची गरजच नाही पडली तर मग चेहरा त्यांचा पडला. आणि मग ते म्हणाले, बघू, देव आहे, काहीतरी होईलच. त्यांना हे माहितीच नव्हतं की ऑलरेडी जगात ऑटोमॅटिक कार्स आलेल्या आहेत ज्यामध्ये ड्रायव्हर असायची गरजच नाही. भारतापर्यंत अजून एवढ्या मोठ्या प्रमाणावर जरी पोहोचल्या नसल्या तरी हे घडलंय हे त्यांना माहिती नव्हतं. आता या विषयावर आता बोलायचं कारण म्हणजे जगाच्या दुसऱ्या टोकाला टेक्सासमध्ये एका गिगा फॅक्टरीत बसून जगातला सर्वात श्रीमंत माणूस द इकॉनॉमिस्टच्या संपादिका झॅनी मिल्टन बेडॉस यांना सांगत होता की 2036 मध्ये पैशाला काहीही किंमत राहणार नाही किंवा पैशाला काही अर्थ उरणार नाही. रोबोट्स आणि AI इतकं उत्पादन करतील की मागणीची काही गरजच असणार नाही, म्हणजे मागणी सगळी संपून जाईल. I'll make another prediction. Money won't matter in 2036. I'm not sure that the people who bought your share. मग प्रश्न असा पडतो की हे खरं आहे का, आणि जर खरं असेल तर त्या ड्रायव्हरच्या मुलाचं शिक्षण कशासाठी चाललंय, पुढे जाऊन काय करायचं आहे, आणि हे जर खोटं असेल तर एवढा हुशार माणूस हे सगळं असं का बोलतोय. पैसा म्हणजे नेमका आहे तरी काय, सप्लाय झाला तर गरिबी संपेल काय, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, इतिहासात असं कधी घडलंय का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. सर्वात आधी इलॉन मस्कचा युक्तिवाद काय आहे ते समजून घेऊया, कारण त्यांची टिंगल करणं सोपं जरी असलं तरी ती बौद्धिक दिवाळखोरी ठरेल, कारण तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे, पहिला ट्रिलियनर आहे या जगाच्या इतिहासातला, कारण तो काही साधारण चिल्लर माणूस नाही. त्याचा तर्क 4 पायऱ्यांचा आणि प्रत्येक पायरी स्वतंत्रपणे डिफेंड करण्यासाठी आहे. पहिली, पैसा हे मुळात टंचाई वाटून घेण्याचं साधन आहे, म्हणजे वस्तू कमी असतात म्हणून त्यांना किंमत असते. दुसरी, AI आणि ह्युमनॉइड रोबोट्स मिळून उत्पादनाचा खर्च जवळपास 0वर आणतील. मस्कचा अंदाज असा आहे की पुढच्या साधारण 5 वर्षात AI माणसाच्या बुद्धीच्या पुढे जाईल आणि तो कॉसी इन्फायनाइट इकॉनॉमी अशी ज्याला अवस्था म्हणतात तशी अवस्था येईल. तिसरी, बेडॉस यांनी त्याला महागाईचा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की तशी काही अवस्थाच येणार नाही, कारण महागाई ही पैशाचा पुरवठा आणि ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्यांच्या गुणोत्तरावर ठरते. जर वस्तूचं उत्पादन प्रचंड झालं तर सरकार पैसा छापून देखील किंवा न छापून देखील महागाई होणार नाही, उलट डिफ्लेशन होईल, म्हणजे पैशाला काहीच किंमत राहणार नाही. आणि चौथी पायरी म्हणजे नोकऱ्या गेल्यानंतर लोकांचं काय. या प्रश्नावर त्यांचं उत्तर सोपं होतं, सरकारी तिजोरीतून लोकांना पैसे वाटले जातील. पण याच मुलाखतीत त्यांनी एक तळटीप ही जोडली जी बहुतेक हेडलाईन्समध्ये आली नाही, ती म्हणजे 2036 पर्यंत माणसाच्या हातून समाजाचं नियंत्रण सुटलेलं असू शकतं. AI आणि माणूस यांच्यातलं बौद्धिक अंतर जर आता सध्या माणूस आणि चिंपांजी यांच्यामध्ये जेवढं अंतर आहे त्याच्यापेक्षा जास्त झालं तर AIच निर्णय घेईल, माणूस का निर्णय घेईल. आणि इलॉन मस्क पुढे म्हणतात, हे थांबवण्याचा मार्ग मला दिसत नाही, आणि थांबवण्याचं बटन जरी असतं तरी ते दाबावं की नाही याबद्दल मला शंका आहे. हे लक्षात घ्या, कारण पैशाला अर्थ उरणार नाही हे केवळ स्वप्नरंजन नाही, त्यातला अर्धा भाग असा आहे की पैशाला अर्थ उरणार नाही कारण निर्णय घेणारे तुम्ही उरणार नाही. आता याला पाठिंबा कोणी दिलाय ते बघा, कारण पाठिंब्यातच सगळा खेळ आहे. विनोद खोसला हे सिलिकॉन व्हॅलीमधले बडे गुंतवणूकदार आहेत, बिलियनियर आहेत, तंत्रज्ञानाबद्दल कमालीच्या आशावादी आहेत. त्यांनी इलॉन मस्कला दुजोरा दिलाय, पण एक अट जोडलेली आहे. ते म्हणतात की 2036 मध्ये पैशाला अर्थ राहणार नाही, पण राजकारणाने जर ही विपुलता किंवा हे जो सप्लाय क्रिएशन आहे ते होऊ दिलं तर. त्यांनी 2024 मध्ये स्वतः एक लेख लिहिला होता, AI डिस्टोपिया और युटोपिया. आता ही अट वरवर छोटी वाटते, पण खरं तर इलॉन मस्कचा संपूर्ण युक्तिवाद त्यावरून उलटा होऊ शकतो. खोसला जे सांगतायत ते हे की विपुलता निर्माण करणारं जी तंत्रज्ञान आहे, विपुलता न्यायानं वाटणारी राजकीय इच्छाशक्ती, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आणि पहिली सोडवली म्हणजे दुसरी आपोआप सुटते असं नाही. याचा अर्थ असं की कुठल्या डाव्या विचारवंताने किंवा इलॉन मस्कच्या टीकाकाराने हे म्हटलेलं नाही, तर त्यांच्याच जगातल्या त्याच्याच बाजूच्या अब्जाधीश गुंतवणूकदाराने हे म्हटलंय. म्हणजे या संपूर्ण चर्चेतला सर्वात प्रामाणिक हा मुद्दा आहे, कारण जर सगळं सप्लाय निर्माण झाला तर तो लोकांच्यापर्यंत पोहोचणार कसा याचं उत्तर सोडवावं लागेल. आणि आजच्या या व्हिडिओचा मुद्दा हा एका वाक्यात बसतो, तंत्रज्ञान वस्तू निर्माण करू शकतं, पण त्या वस्तू कोणाला मिळणार हे तंत्रज्ञान ठरवत नाही,
ते नेहमी सत्ता ठरवते. आता आपण या दाव्याची इतिहासाच्या कसोटीवर तपासणी करूया आणि हा माझ्या मते सर्वात निर्णायक मुद्दा आहे. विपुलतेने आजवर एकदाही कुठेही पैसा निरर्थक केलेला नाही. आज जगात दरडोई अन्नधान्याचं उत्पादन जर बघितलं तर मानवाच्या इतिहासात सर्वाधिक आहे. भारत हा अन्नधान्याचा निर्यातदार देश आहे. आपण धान्य बाहेर पाठवतो तरीही याच देशात कोट्यवधी लोक अर्धपोटी झोपतात. FCIच्या गोदामांमध्ये धान्य सडत असतं, त्याच वेळेला गोदामापासून 100 किलोमीटरवर कुपोषण असतं. हे चित्र कोणत्याही अर्थतज्ञाच्या स्पष्टीकरणाशिवाय समजतं. यातून एक निष्कर्ष निघतो, तो म्हणजे गरीब माणूस हा गरीब असतो. याचं कारण वस्तूंची टंचाई नाही तर वाटपाची म्हणजे डिस्ट्रीब्युशनची जी व्यवस्था आहे ती आहे. 10 पट जास्त धान्य पिकवलं तर उपासमार संपत नाही, फक्त सडणाऱ्या धान्याचं प्रमाण वाढतं. आणि इलॉन मस्कचा संपूर्ण युक्तिवाद नेमका इथंच कोसळतो. तो एका उत्पादनाच्या उपायाने एक राजकीय समस्या सुटेल असं गृहीत धरतोय. उत्पादन ही एक इंजिनिअरिंगची समस्या आहे, म्हणजे ती करू शकतो आपण, त्याच्यावर काम करू शकतो. AI ती सोडवू शकतो. वाटप ही सत्तेची समस्या आहे, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असायला पाहिजे आणि ती हजारो वर्षात कोणत्याही यंत्रानं सोडवलेली नाही. टायलर कोवेन आणि नो स्मिथ यासारखे अर्थतज्ञ याचं तांत्रिक रूप मांडतात. टंचाई नाहीशी होत नाही, ती फक्त जागा बदलते. आणि टंचाई जागा कशी बदलते ते तुमच्या स्वतःच्या घराच्या हिशेबात बघा. कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे, मुंबई, एका सामान्य कुटुंबाचा सर्वात मोठा खर्च कोणता आहे? TV, मोबाईल, कपडे, फ्रीज या वस्तू आहेत का? नाही. सर्वात मोठा खर्च असतो जमीन, घर, आरोग्य, शिक्षण, लग्न यासारख्या घरातल्या गोष्टी. आता प्रामाणिकपणे विचार करा, यापैकी कोणती गोष्ट रोबोट करू शकतो किंवा AI करू शकतो? जमीन AI तयार करू शकत नाही. पुण्यातल्या 2 BHK ची किंमत ही बांधकामाच्या खर्चावर ठरत नाही, तर ती ठरते कोणाला बांधायची आहे, परवानगी आहे का नाही, जमीन कुठं आहे, त्याची मालकी कुणाकडे आहे, अशा अनेक गोष्टींच्यावरती. मेडिकल कॉलेजच्या जागा वाढवायला AI लागत नाही, राजकीय निर्णय लागतो. समुद्रकिनारी दिसणारं घर, चांगल्या विद्यापीठातली एक जागा, नामांकित डॉक्टरचा वेळ, या सगळ्या गोष्टी रोबोट्सनं किंवा AIनं फक्त गाड्या वेगानं बनवल्या म्हणून सुटणार नाहीत. उलट होतं असं की जेव्हा वस्तू स्वस्त होतात तेव्हा लोकांचे पैसे या मर्यादित गोष्टींच्याकडे वळतात आणि त्यांच्या किमती अजून वाढतात. गेल्या 30 वर्षात हेच घडतंय. TV स्वस्त झाला, जमीन महाग झाली. मोबाईलमधलं कॅमेरा तंत्रज्ञान चमत्कारिक झालं. आता जगातले महागडे कॅमेरे बिनकामी झाले, पण खासगी शाळेची फी 10 पट झाली. इलॉन मस्क ज्या गोष्टी स्वस्त करण्याचं वचन देतोय त्या आधीच स्वस्त झालेल्या आहेत किंवा स्वस्त होत चाललेल्या आहेत. ज्या महाग आहेत त्यांना त्याचं तंत्रज्ञान स्पर्श करत नाही, हे वास्तव आहे. तिसरा मुद्दा आहे वेळेच्या क्रमाचा. इलॉन मस्क म्हणतोय नोकऱ्या गेल्या तर सरकार तिजोरीतून पैसे देईल. यावर एकच प्रश्न आहे, कोणतं सरकार? भारत सार्वजनिक आरोग्यावर GDPच्या साधारण 2% खर्च करतो. नायजेरिया, पाकिस्तान, बांगलादेश यांच्याकडे एवढे सुद्धा पैसे नाहीत. म्हणजे ज्या देशांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्येला गरज आहे या पैशाची, त्यांच्याकडे सर्वात कमी पैसा आहे. आणि दुसरीकडे रोबोट, शेप्स आणि कॉम्प्युटर यांची मालकी अमेरिका आणि चीनकडे राहणार आहे. विपुलता तिकडं तयार होईल आणि बेरोजगारी सगळीकडे जगभर तयार होईल. म्हणजे खोसलाशी जी अट आहे, फक्त जर राजकारणाने ते होऊ दिलं तर किती भयानक आहे हे इथं लक्षात येतं. आणि क्रमाचा प्रश्न याहून महत्वाचा आहे. नोकऱ्या जाणं आधी घडतं, विपुलता नंतर येईल जर ती आली तर. 45 वर्षांचा ट्रक ड्रायव्हर, पुण्यातला कॉल सेंटरमध्ये काम करणारा तरुण, एखाद्या फर्ममध्ये ज्युनियर अकाउंटंट म्हणून काम करणारा व्यक्ती, यांचं उत्पन्न 2029 मध्ये बंद होईल AI मुळे. विपुलता समजा आलीच तर 2040 मध्ये येईल. मधल्या 11 वर्ष लोकांनी काय करायचं? इलॉन मस्ककडे याचं उत्तर नाही. तो त्या काळाला बंपी म्हणजे खडतर म्हणतो. पण खडतर म्हणजे काय? खडतर बोलायला इलॉन मस्कला सोपं आहे. 1 दशकभर उपासमार. भारताची अडचण ही विशेष आहे, आपली सेवा निर्यातीची व्यवस्था आहे. BPO, IT सर्व्हिसेस, बॅक ऑफिस ही जगातली सर्वात सहज स्वयंचलित करता येणारी ऑटोमेटेड एक मोठी रोजगार व्यवस्था आहे. या संक्रमणात गमावण्यासारखं सर्वात जास्त काय असेल तर ते भारताकडे आहे आणि सावरण्याची व्यवस्था सर्वात कमी आहे. आणि शेवटी याचा सर्वात सोपा कस लावायचा, तर्कशुद्ध कस लावायचा, तर 27 जुलैला नोबेल विजेते अर्थतज्ञ डॅरेन एसमोग्लू यांनी एका मुलाखतीचा तुकडा सध्या शेअर केलाय. त्यामध्ये त्यांनी इलॉन मस्कला आव्हान दिलंय. ते म्हणाले, जर खरंच 2036 मध्ये पैशाला अर्थ उरणार नसेल तर तुमची जवळपास $1 ट्रिलियन संपत्ती 2036च्या पूर्वी दान करण्याचं वचन देऊन टाका. त्यानं AI बद्दलच्या तुमच्या बोलण्याला विश्वासार्हता मिळेल आणि लोक मग त्याच्यावर विश्वास ठेवतील. अब्जाधीशांच्या सत्तेबद्दल जगभर वाटणारी भीती थोडीशी कमी होईल. मस्कचं यावर उत्तर आलंय, मी खरंच अशा प्रकारचं काहीतरी करणार आहे. मग अशा प्रकारचं काहीतरी काय असतंय? आता माझी प्रामाणिक भूमिका सांगतो आणि इथं मी दोन्ही बाजू मांडणार आहे. मस्क बद्दल एक गोष्ट खरी आहे की त्याची दिशा बरोबर असते पण वेळापत्रक चुकलेलं असतं.
पुन्हा वापरता येणारी रॉकेट्स, इलेक्ट्रिक गाड्या यांची एकेकाळी टिंगल झाली होती. त्यामुळं त्याची तारीख जी आहे 2036 ती आपण नाकारू शकतो, पण दिशा नाही. आणि हे खरं त्याचे टीकाकार सुद्धा मान्य करतात. AGI नंतरच्या अर्थव्यवस्थेचं कोणाकडेही प्रारूप नाही. जर ऊर्जा जवळपास फुकट झाली आणि रोबोट्स बनवू लागले तर भौतिक दारिद्र्य आपोआप संपू लागेल आणि ती मानवी इतिहासातली सर्वात मोठी कामगिरी ठरेल. आक्षेप हा नाही की अशक्य आहे, आक्षेप हा आहे की हे आता लगेच 2036 पर्यंत होणार नाही, म्हणजे मोस्ट पॉसिबली होणार नाही. आणि सर्वात आधी गरिबांसाठी तर मुळीच होणार नाही. AI टंचाई संपवू शकेल, लोभ संपवू शकणार नाही. सत्ता असलेल्या माणसाला स्वतःहून वाटून द्यायला भाग पाडणारे यंत्र आजवर कोणीही बनवलेलं नाही. म्हणून त्या बसमधल्या ड्रायव्हरच्या मुलाचं शिक्षण थांबवण्याची घाई करण्यात काही अर्थ नाही. पैसा लागणार नाही असं सांगणारा माणूस हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि तो त्याचा एकही पैसा आज तरी सोडायला तयार नाही. हे सत्य सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या संपूर्ण मुद्द्याबद्दल, इलॉन मस्कच्या या स्टेटमेंटबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.